साखरेपाठोपाठ आता गुळाचे दरही भडकलेत। गुळावर आधारित उद्योग त्यामुळे अडचणीत सापडलेले आहेत। दरवाढीमुळे उद्योजकांची नवीन ऑर्डर घेण्यास नकार आहे। गुळाच्या दरवाढीवर सरकारनं नियंत्रण आणावं, अन्यथा उद्योग बंद करण्याची वेळ येईल। वाढत्या किमतींमुळे उद्योजकांनी सरकारकडे ही मागणी केली आहे। ऐन सणासुदीच्या काळामध्ये साखर व गूळ महागल्यामुळे याचा फटका हा औद्योगिक क्षेत्राला बसत आहे। MIDC मध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चिक्की बनवण्याचं काम सुरू असतं। आपण या ठिकाणी एका चिक्की कंपनीमध्ये आहोत। आपण बघू शकतात की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चिक्की बनवण्यात येत असते। गूळ पाठोपाठ शेंगदाणा देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। त्याचा फटका हा मोठ्या प्रमाणात उद्योगांना बसत असून अनेक उद्योग या ठिकाणी ठप्प झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे। आपल्यासोबत या ठिकाणी कंपनीचे मालक आहेत, आपण त्यांच्याकडून जाऊया। सर, काय सांगणार? कुठेतरी या ठिकाणी महागाई या ठिकाणी वाढलेली आहे। साखरेपाठोपाठ आता गूळ देखील वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना आपल्याला करावा लागतोय, काय सांगाल? सध्या कुठलेही साखर असो गूळ असो, आम्हाला चिक्कीला पॅकिंग करणारा ज्याचा जो पेपर आहे कुठलेच दर स्थिर नाही आहेत। आम्हाला सर्वात फटका जो आहे की तो कुठलेच दर स्थिर न होणे याचा जास्त बसतोय। तसं कुठले तरी दर एकदा निश्चित स्थिर झाल्यावर आम्ही काहीतरी मार्केटमध्ये जे आहेत ते आमच्या मालाचे दर ठरवून नवीन दर ग्राहकाला देऊ शकतो। पण अनिश्चिततेचं सध्या सावट आहे मार्केटवरती। सरकारकडे आमची एकच अपेक्षा आहे की सरकारने दर लवकरात लवकर कुठेतरी स्टेबल करावे, स्थिर करावे, तर आम्हाला आमच्या मालाचे दर ठरवावे लागतील, निश्चित करावे लागतील आणि त्या हिशोबाने आम्ही मार्केटमधून ऑर्डर घेऊ शकू। जुन्या ऑर्डर आहेत त्याच ऑर्डर घेतल्या जात आहे। नवीन ऑर्डर घेणं या ठिकाणी भाववाढीमुळे या कंपनी मालकांनी बंद केल्याचं असं चित्र या ठिकाणी सध्या बघायला मिळत आहे। नेमकं सरकार आता काय उपाययोजना करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव। नाशिकच्या रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचा मार्च पोलिसांनी रोखलाय। रात्रीपासून